सायंकाळचे 5-5:30 वाजले होते आणि इथं बाहेरच आम्ही आज अंगणातच स्वयंपाकाचा बेत केला होता. काही नाही, आज गावरान जेवण बनवायचं होतं, साधं सिंपल असं. तर त्याच्याच तयारीला इकडे मी लागले होते. तोपर्यंत आरवनी रोपांना पाणी वगैरे देऊन घेतलं. इकडं आता मी झाडू मारून घ्यायला लागले होते. म्हटलं अगोदर चूल पेटूया आणि तोपर्यंत बाकीचं सगळं साहित्य एक घेऊन येऊया, चूल पेटेल तोपर्यंत चांगली म्हणून. आता चुलीजवळ झाडू वगैरे मारून घेतला आणि इकडं मग म्हटलं चला थोडंसं सरपण घेऊन येऊया. चूल पेटवायला बाकी बारीक बारीक थोडंसं लागतं ना. बाकी काही मोठी थोडीशी जी फोडलेली लाकडं होती ती होती तिथं चुलीजवळ, पण म्हटलं बारीक पण थोडंसं घेऊन जाऊया. आता आरव पण इथं माझ्या मदतीला आला होता आणि बाहेर स्वयंपाक करायचं म्हटलं तर आरव ना सगळं करू लागतो. पूर्ण म्हणजे नाही का, सगळी तयारी करण्यापासून आत बाहेर साहित्य आणण्यापासून तो सगळं करत असतो. आता इथं सरपण स्वयंपाक करायचं म्हणलं की इथे येऊन घेऊन जायचं. बाहेर काही कुठे जायला लागत नाही, एकदाच सोय करून ठेवली. लय मोठा ढीग होता असा, पूर्ण आता एवढं राहील. हा घे ना. एक साईडवर टाक बारक पिल्लू, चूल पेटवायला इथे. आता इथं चूल पेटवायची होती मला, पण इथं चुलीच्या तिथं बघा अजून ऊन येत होतं. म्हटलं अजून सावली आली नाही, तोपर्यंत स्वयंपाकाला लागणार सगळं साहित्य मी आतून बाहेर घेऊन आले होते. उरलेलं काही आत्ती पण घेऊन आल्या होत्या आणि रोहिणी आतमध्ये होती. म्हटली फ्रेश होऊन येते, ती येईपर्यंत म्हटलं बाकी तोपर्यंत स्वयंपाकाची तयारीला तर सुरुवात करू. आणि इथं मग आता म्हटलं चला आता अगोदर चूल पेटवून घेते इथं मी. आता इकडं भाजी बनवायची होती म्हणून इथं कढईला ना अगोदर खाली ना असं माती लावून घेतली, म्हणजे चिखल जे की नेहमीच आम्ही स्वयंपाक करताना लावतो, म्हणजे काळं होत नाही आणि पटकन निघतं म्हणून. तोपर्यंत इकडं ती लसूण आणायला चालल्या होत्या आणि आरोच इथं काहीतरी वेगळंच काम सुरू होतं बघा इथं. आता तो काय करतोय ना बघा, तुमच्या लक्षात आलंच असेल इथं. अरे काय चाललंय तुझं? पप्पा झाडाला पाणी दिल्यावर बाहेर जाते पाणी आळ करते. होय का? पीठ दळलेलं बाहेर गोडाऊनमध्येच होतं, म्हणून मग आत्ती म्हणल्या मी तोपर्यंत भाकरी करायची होत्या म्हणून पीठ चाळून आणते म्हणल्या, तू भाजी टाक तोपर्यंत. म्हणून मग मी इकडे लागले होते भाजीच्या तयारीलाच. मम्मा काय करताय? भाजी बनवायला लागली, कशी? मटकीची आमटी. होय.
बाहेर स्वयंपाक करण्याचा एक मोठा फायदा काय होतो माहितीये का, कारण आता ज्यावेळेस गॅसवरती आम्ही स्वयंपाक करतो ना, तिथे सगळी भांडी असतात, त्याच्यामुळे हाताला आले की हे उचल ते उचल असं करत करत इतका पाळा पडतो भांड्याचा की काही विचारूच नका. आणि ज्यावेळेस बाहेर स्वयंपाक करायचा असतो ना, तर आत बाहेर करायला लागतं, म्हणून तेवढंच मोजकं आणि लागणारी तेवढी 4 भांडी नेलेली असतात. आणि त्याच्यामुळे जेवण केल्यानंतर परत स्वयंपाक झाल्यानंतर भांडी पण जास्त पडत नाहीत. आता तुम्ही मला या अगोदर बऱ्याच वेळा चुलीवरती स्वयंपाक करताना बघितलं, पण मी जास्त करून ना साधा सिंपल आणि गावरान बेतच करते बरं का चुलीवर स्वयंपाक बनवायचा असला की. कारण ना साधी जरी आपण आमटी बनवायची म्हणलं ना, त्याच्यामध्ये फक्त तिखट मीठ टाकलं तरी सुद्धा चुलीची जी काही चव असते ना वेगळी, त्याची आपण गॅसवरती 100 मसाले टाकले तरी त्याला येत नाही, हो की नाही. त्याच्यामुळे ना असं एकदम साधं सिंपल जेवढं जेवण बनवेल ना तेवढं छान वाटतं आणि चुलीवरचं खायला पण एकदम असं चविष्ट लागतं. आज काय नाही, ज्वारीची भाकरी मटकीची आमटी, साधा सिंपल बेत आहे चुलीवरचा. छान वाटतं ना चुलीवरचं. आज खूप दिवसानंतर बाहेर स्वयंपाकाला लागले. भूक लागली. आता आमच्याकडे 5 वाजता लाईट गेली ना, संध्याकाळी 8:30 वाजता लाईट येते. आता अंधार पडायला लागला होता, दिसणं झालं होतं. मला वाटत होतं उजेड आहे तोपर्यंत स्वयंपाक होऊन जाईल, पण काही झाला नाही, वेळ झाला. इकडे तोपर्यंत आत्ती लसूण सोलून ठेवत होत्या आणि इकडं आता रोहिणी पण आली होती. मग बसलो आता गप्पा मारत इथं, आणि त्याच्यामुळे जरा थोडा परत नंतर टाइम जरा आमचा फास्ट गेला जरा. आता इकडं ना आहो पण वाट बघत बसले होते की कधी एकदा स्वयंपाक यांचा होतो आणि सगळे मिळून जेवायला बसतोय म्हणून. आणि दीपदाजींचं जेवण अगोदरच झालं होतं, त्याच्यामुळे आता आम्ही सगळेजण बाहेर होतो. आणि इकडं मामा पण बसले होते मोबाईल बघत, मुलं पण मोबाईल बघत होती. आधीच मग मार दे त्या माणूस. मग काहीतरी. धरला ना घे की, तुला आवडतंय ना, नसल्यावर मागतो दे म्हणून. वाढत नाही वजन. मस्त असं इथं आता सगळ्यांनी बसून जेवण केलं. गरम गरम चुलीच्या कडेला बसून खाण्याची मजा पण काही वेगळीच असते, हो की नाही. तर या सगळेजण मस्त असं जेवायला, आणि उशीरच झाला होता, म्हटलं जेवायला बसलो आणि तेवढ्यात लाईट आली, 8:30 वाजून गेले होते. आणि त्याच्यानंतर बसलेल्या जागेला सगळं साईडला सारून ठेवलं आणि गप्पा मारत बसलो. कारण आता रोहिणी 1-2 दिवसात माहेरी जाणार होती, म्हणून मग बसलो होतो सगळेजण असंच गप्पा मारत. इकडं 8 वाजताचं थोडं खुसूर चालू होतं. गोलू आमचा तिकडं आजोबापाशी जाऊन झोपला सुद्धा खॉटवरती पलीकड. आणि अंधार झाला होता आणि बघा चंद्र कसा दिसत होता, एकदम असा मस्त वाटलं. आणि आस्था आमची नाही का, तर बॅग आणलेली वगैरे होती, म्हणून नाही का तिला स्कूलला जायची तिची एक्साइटमेंट, तिच्याकडे बघून मला आपले हायस्कूलचे दिवस आठवले की आपण पण लहान असताना असंच करायचं. काही आणलं की उद्याचा दिवस कधी उगवतो, मी कधी बॅग अडकवते आणि स्कूलला जाते, असं होय की नाही. तिच्यामुळे जरा थोड्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. आणि तोपर्यंत तिकडे मी भांडी घासून घेतली. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटू परत, तोपर्यंत बाय.